नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज चालला मी फिरण्यासाठी. कुठं चाललं तुम्हाला माहितीच होणार आहे ना. आज लकीली माझा बड्डे पण आहे, त्याच्यामुळे त्या निमित्ताने आम्ही चाललो फिरण्यासाठी. आपला ब्लॅक घोडा आहे, तर ब्लॅक घोडाच घेऊन जाणार आहे. तर कधी दिसला 2 आकडा, कधी दिसला बिंदास हात करा. तुमच्या कधी पण चालू मला ना देऊ का माझा समजून घातली फक्त आधी घातली आधी लेफ्ट मारला खरंच काय बाबा 1 किलोमीटर त्याला काय समजत नाही. केक कापण्यासाठी मस्त गाडी इथे आहेत. आपली टोटल फॅमिली इकडे आहेत आणि टोटल माणसं बघून घ्या किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि मी स्वतः धरून 12, म्हणजे टोटल 12 याच्यात आलेली माणसं. चला गौरवल्यावर बसलाय का खाली उतर खाली उतर मस्त आता जेवणार. माणसं दिसतात मला, चेक करू. तर मित्रांनो, आता आम्ही जेवलो नाश्ता बिस्टा सर्व केलेले ना. आता आपली टोटल फॅमिली आता गाडीमध्ये बसते आणि इथून आपण टेट वरती जाणार आहेत. या ठिकाणी वरती जाणार आहेत आपण. तुम्हाला थोड्या टायमात दिसणारच आहे, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. पहिला गेला होता तिकडे रस्ता जास्त आहे का? पहिला घे पहिला गेला का? पटरी बघ नाही पटरी थांबला का मध्ये गेली काय मागे जाते गाडी जा सांगतो हो. पहिला कोणती आणा हेलिकॉप्टर आणायला लागेल.
योग्य दिसायला. फायनली गाईज आता वरती पोहोचलेले आणि घाट त्याला खतरनाक आहे. आणि इकडे बघू आता काय काय आहे पुढं. अरे त्याला दाखवाय गेलं पण जाऊन दे तो पण ना. फायनली गाईज माथेरानला पोहोचलोय आता. इथं बाकी भरपूर पब्लिक आहे. इथं 50 रुपये पर पर्सन आहे, बारीक असेल तर 25 रुपये. गाईज आता फायनली आम्ही एंट्री केलेली आहे आणि इथं आपण सरळ जाणार आहे. गो गो काय आम्ही आमचं या घेऊन पळाला रे पिला. काय चाललाय तू थंडा पितो का फटकन घेऊन चालला मग हिसकून दिला. न हुशार रे. तर गाईज आहे माथेरानचा अमन लॉज. ओ माय गॉड, अमन लॉज म्हणजे स्टेशनचं नाव आहे. गाईज आता आम्ही चाललोय सरळ चालत चालत आणि इथं या साईडला पण अमन लॉज लिहिलेलं आहे आणि इथून सरळ आपण जाणार आहे. ना आता आम्ही आलो पुढं आणि धुका मस्त पडलेलं आहे एकच नंबर. नाही मित्रांनो, इकडं तुम्ही याल तर पैसे घेऊन या. नेटवर्कचा इश्यू आहे, जिओचं नेटवर्क नाही, एअरटेलचं नेटवर्क आहे. बाकी सांगायचा तात्पर्य एवढाच की इकडं भरपूर महाग आहे. जिथं तुम्हाला 20 रुपयाची वस्तू तिथं 50 रुपये तुम्हाला इथे भेटेल. आणि घोडा पण बघायला भेटेल तुम्हाला. 700 रुपये एका तासाच आहेत. जायचं असेल तर जाऊ शकता. इकडे स्टेसाठी पण भरपूर आहे, पण मग रेट पण तसा जास्तच आहे. यायचं असेल तर या, स्टेसाठी पण आहे, सगळे ऑल आहे. अजून दाखवतो. फायनली माथेरान स्टेशनला पोहोचलेले आणि इकडं रेस्टॉरंट आहे आणि आमचा खाऊ घेऊन पळालेले. हाच तो माकडे आमचा खाऊन घेऊन पळालेले. ठीक आहे, आता वाजले 7 वाजून गेलेले आणि आता अंधेर पण पडत चाललेले आणि बाकीची पब्लिक आपली तिकडे आहे. बघू शकता माथेरान कसं दिसतंय. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो मी तुम्हाला आता. आणि जुनं घर आहे तिथं, खूप जुनं आहे, आता मोडून गेलेले. शॉपिंगचं इथं एरिया लागलेलं आहे आणि इकडं पण मस्त आहे. म्हणजे लोकेशन एकच नंबर आहे, काय पण सांगा. माथेरान एकच नंबर आहे.
मित्रांनो बघा, दुकानं खूप आहेत आणि रेट पण तसंच आहेत. रेस्टॉरंट पण आहेत आणि राहण्यासाठी पण आहे. इथं वर्षाकालीन व्यक्तीच प्रवेश नाही, म्हणजे इथं काय आहे, बेरवार आहे. आपण नाही जायचं. इथं खेळण्यासाठी भरपूर काय काय बघा. आता गोली मारा घेतले आणि लागले. एक नंबर कडक कडक. नवरोजी लॉर्ड गार्डन, इकडं गार्डन आहे. गार्डन पण चांगलंच असेल. लुचा मस्त आहे. हॉटेल आहे, डुलेक्स रूम ॲट हॉटेल रेंट. टोटल मार्केट आहे इकडं. आणि इकडं हॉटेल मालवडी तडका, व्हेज थाली, चिकन थाली, मटन थाली, फिश थाली तर ऑल अवेलेबल. इकडं बुट आहेत. इकडे पण काही स्वस्त नसेल, महाग असतील. तर इथं आपला आता पूर्ण म्हणजे लास्ट का आलेलं आहे आणि इथं आपला एंड होतोय, म्हणजे मार्केट एंड होतं. आपण थोडा अजून पुढे जाऊ, बघू काय आहे. तिथं मस्त हॉटेल आहे, एकच नंबर आहे, लक्झरी हॉटेल आहे. तिथं पण एकच नंबर हॉटेल आहे आणि लाईटिंग पण एक नंबर दिलेले आहेत. रिसॉर्ट आहे हॉटेल. आता आम्ही इथून चाललोय पॉईंट फिरण्यासाठी, खंडाला पॉईंट आणि लक्ष्मी रिसॉर्ट. इथे प्युअर व्हेज ना, तिथं सरळ जाणार आहेत खंडाला पॉईंट. चला फायनली खंडाला पॉईंट. तर आता आम्ही चाललोय खाली. ओ माय गॉड, एक नंबर व्ह्यू, एकच नंबर आहे. फिरण्यासारखं भरपूर आहे, पण मग आजचा आपल्याला टाइम नाही आपल्याकडे, म्हणून बघू पुन्हा येऊ आपण एकदा, तेव्हा आपण टोटल दाखवू. मित्रांनो लोकेशन मस्त आहे. तर आपण लेट आलेले, त्याच्यामुळे आता काय आपण एकच पॉईंट फिरणार आणि रिटर्न घरी जाणार आहेत. तर आता वाजून गेले 8:30 वाजून गेलेत आणि इकडं पूर्ण अंधेर पण झालेले आहे. आता काय आता दिसणार का काय नाही. पण आता बघू किती टाईम होते इथून निघायला आपल्याला. तर फायनली आता आम्ही खाली पोहोचलेले आहेत. तर इथून आता मी जाणार आहे आपल्या गाडीकडं आणि आता खाली तर आम्ही पोहोचलेलं आणि बाकी सगळी गॅंग आपली मागे, त्यांना अजून टाईम लागणार येण्यासाठी. तर आता आपण निघून सरळ चला. तर मित्रांनो आता आम्ही आहेत बदलापूरच्या रस्त्याला आहेत. इथून आपण आता थेट आपण इथून जाणार आहेत घरी आणि इथून जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास लागणार आहे. तर आपला ब्लॉग इथंच एंड करतोय. बाय बाय.